खरं तर आज समस्त हिंदुस्थानाचं अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 391वी जयंती आपण साजरी करतोय. तारखेप्रमाणे जर विचार केला सर्वांना सर्व शिवभक्तांना भगव्या शुभेच्छा. चला थोडं स्पीडअप करा. गोलंदाजी माकवर आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन येतोय हर्षल मडवी. स्ट्राईकला आपण पाहिलं तर सुरेश आहे. नॉनस्ट्राईक एंडला भावेश पाटील स्वतः कर्णधार आणि गोलंदाजी माकवर हर्षल मडवी. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक मँडेर बावले. पहिला चेंडू राईट आर्म द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस कार्पेटच्या साह्याने खेळले. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्याकडनं सुंदर असं थ्रो आपण पाहतोय रॉकेट थ्रो. एका धावेने श्री गणेश होतोय रुद्र एलेवन मापे संघाचा. एक धाव फलकावर लागते ती म्हणजे सुरेशच्या बॅटमधनं. आता मात्र स्वतः कर्णधार भावेश पाटील सज्ज होतील. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय वैयक्तिक पहिला चेंडू फेस करण्यासाठी या सामन्यातला. गोलंदाजी माकवर जर आपण पाहिलं तर हर्षल मडवी हा देखील टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. याचा फटका कार्पेट साह्याने खेळणार. तिकडे मिड विकेटला क्षेत्ररक्षक विराज तांडेल तैनात आणि पुन्हा एकदा एक सिंगल. संत अशी सुरुवात, सावधानिक सुरुवात. की आता थोड्या वेळाने काही आपण पाहू की आक्रमक पवित्र धारण केलं जाईल दोन्ही फलंदाजाकडनं, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आपण पाहतोय. फील्ड रिस्ट्रिक्शन लागू आहेत. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आणि एक मिड विकेटला. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये. फुलटॉस बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे पण तिथे मात्र चुकी होते कव्हर्सला. बॅकअप पण देखील खराब. दीपक तिकडे तैनात. हा येतोय पहिला दणदणीत चौकार. मी मागाशीच म्हटलं होतं की इथे कुठेतरी रौद्ररूप धारण करावं लागेल आणि एकच चौकार आलाय. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. असं म्हटलं जातं की मुसीबतों से निकलती है शख्सियत यारो, जो चट्टानों से न उलझे वो झरना किस काम का. पुढचा चेंडू फुरलेनचा बॉल. त्याच्यावर देखील रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय गोळीच्या वेगाने. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅट्समन सुरेशच्या बॅटमधनं. साऱ्या जगात ही गाजते शिवरायांची जयंती. साऱ्या जगात ही गाजते. धन्यवाद डीजे. आणि आता मात्र इथे मैदानावर बॅटिंग गाजते ती म्हणजे सुरेश याची. बॅक टू बॅक 2 चौकार आले त्याच्या बॅटमधनं. आता इथे मात्र हर्षल मडवी याला काहीतरी करावं लागेल. आपल्या गोलंदाजीमधलं एक वेगळं अस्त्र बाहेर काढावं लागेल सुरेशला जर थांबवायचं असेल. इथे मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर मारण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ लेग बाय. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव मिळते. अवांतर धावेमध्ये भर पडते. संघाच्या टोटलमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक. या पॉवर प्लेच्या षटकामधला मांडलेली पॉवर प्ले प्रगतीपथावर असताना सामना करतोय भावेश. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला जातोय. शॉर्ट पॉईंट लेगला क्षेत्ररक्षक तैनात. अशा रीतीने पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रुद्र इलेवन महापे संघाची धाव संख्या आहे 12-0 गड्यांच्या मोबदल्यात. तुझेच भेटी साथ गोवाए जीव माझा तळमळतई. 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 चला थोडं स्पीडअप करा. शिवराय कुशल 11 संघ. नवीन गोलंदाज मिस्टर विराज तांडेल स्वतः आयोजकाच्या भूमिकेत देखील आहेत. एक चांगली सुरुवात झाली रुद्र इलेवन महापे संघाची. 2 चौकार जरूर आले होते सुरेशच्या बॅटमधनं. एक चौकार तर गिफ्ट केला होता क्षेत्ररक्षकाने. 2 क्षेत्ररक्षकांच्या चुकवून चेंडू गेला चौकार. त्यानंतर एक सुरेख असा फटका आपण पहिला सुरेशच्या बॅटवर रिव्हर्स अटेम्प्ट केला होता पॉईंटच्या डोक्यावरनं. त्याच्या मोबदल्यात धावा लागल्या धाव फलकावर 12.
आपण मात्र पॉवर प्ले संपलेला आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन खुल्या झालेल्या आहेत. आता मात्र स्वतः कर्णधार भावेश स्ट्राईकला सज्ज होतोय विराज तांडेलच्या विरुद्ध. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहे मिस्टर विराज. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल अतिशय तेज तर्रार तिखट मारा केला जातोय. थोडासा बॉटलला ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर अजूनही 12वर थांबले, स्थिरावले. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. इथे मात्र खोदून काढले. आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला डीपला क्षेत्ररक्षक तैनात. तो येईल, कलेक्ट करेल, तोपर्यंत एक सिंगल काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी. सिंगलने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते, विसावते 13च्या घरामध्ये. की अजूनही एकही यश मिळालं नाहीये, ते म्हणजे शिवराय कुचलेलं सारसोय संघाला. पाहिलं तर वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातंय. पाहतोय मिडविकेटला क्षेत्ररक्षण थोडं हलवण्यात आले. कावकरला क्षेत्ररक्षक तैनात, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि एक लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात, अशी क्षेत्ररक्षकाची सजावट. इथे मात्र देखणा फटका येतोय, बॉल हवेत आणि हा बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. शंभूराजांच्या तलवारी सारखा हा येतोय दणदणीत षटकार. काय सांगू तुला, तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. आई दामत तुला गो करतावा मी, धन्यवाद डीजे. या षटकारावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. या ठिकाणी आता आपण पाहिलं तर शंभूराजांचा देखील उल्लेख झाला. आज जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्याचप्रमाणे शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा हा आजच्याच दिवशी साजरा केला जातो. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. विराजन बॉलिंग माग. अजून एक बॉल पाठवलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावर. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार बॅट्समन सुरेशच्या बॅटमधला. डोंगुराचे पारी गो, डोंगुराचे पारी, पडली रानाला सावली ना, पडली रानाला सावली, आई गेली माहेरा पाऊन. आपले इरादे स्पष्ट केलेत, आपले मनसुबे स्पष्ट केलेत बॅट्समन सुरेश याने. 2 चेंडूवर खरपूस समाचार घेतलाय आणि हल्ला चढवलाय गोलंदाज विराज तांडेल यांच्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फुलटॉस बॉल, बॅक टू बॅक तिसरा षटकार स्क्वेअर लेगच्या डोक्यावर बॅट्समन सुरेशच्या बॅटमधला. धन्यवाद डीजे. संघाच्या धावसंख्येचा विचार जर केला तर जाऊन पोहोचले 31च्या घरामध्ये. आता मात्र शेवटचा 1 चेंडू षटकारांचे हॅट्रिक केले सुरेश. फुलटॉस बॉल आणि चांगला कनेक्ट केलाय बॅटच्या मधोमध आणि बॉल गेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. षटकारासाठी 3 षटकार आलेत बॅक टू बॅक या षटकामध्ये. कुठेतरी महागड डोकेदुखी चिंता वाढवणारं षटक ठरतंय. अजून एक इथे मात्र अपील केली जाते, पंचाकडनं कोणती दाद मिळत नाहीये. की लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. 2 षटकं संपलेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्र 11 महापे संघाची धावसंख्या आहे 32 शून्य गड्यांच्या मोबदल्यात. धन्यवाद डीजे. चांगलं कमबॅक केलं जाते रुद्रविले महापे संघाकडनं. पहिल्या षटकाचा विचार केला हर्षल यांचा तर 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर विराज यांच्या षटकामध्ये जर आपण विचार केला 20 धावा आल्यात आणि 32 धावा आल्यात. आपण पाहिलं 2 षटकामध्ये. नवीन गोलंदाज मिस्टर गुफरान, ओपन क्रिकेटचा दीर्घ असा अनुभव याच्या पाठीशी. ही जोडी फोडण्याची किमया तो करू शकेल का? नक्कीच मनगटामध्ये ताकद आहे, ती ताकद सिद्ध करावी लागेल मैदानावर.
सुरेश रौद्ररूप धारण केले, त्याच्या साथीला नष्ट केला. कर्णधार स्वतः भावेश तो फक्त बघायची भूमिका करतोय. स्ट्राईक देतोय जास्तीत जास्त सुरेशला. हा देखील बॉल आपण पाळतो. बैठक फटका मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन तितकं चांगलं नाही. मिड विकेटला विराज दांडेल धावा देतो, त्याच्याकडनं चुकी होते. पहिली धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धाव्यांची भर पडते सुरेशच्या खात्यामध्ये आणि महापे संघाच्या खात्यामध्ये. 2 धाव्यांनी धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. पण ते वारंवार ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न करते सुरेश. त्याच्या रडारमध्ये जर बॉल आला तर तुम्हाला ऑन साईडला एक मोठा फटका पाहायला मिळू शकतो आणि गुफरान मात्र आपला अनुभव इथे पणाला लावू शकतो. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, त्रिफळाची क्लीन बोल्ड यष्टांचा वेध घेतलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट, बॅट्समन आउट. सुरेश बॅक टू द पवेलियन. ऐक झरती फुलं साजतई फुलाने डोंगराने धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच टाळ्यांच्या गजरामध्ये सुरेशचं इथं पवेलियनमध्ये स्वागत होतंय. नवीन फलंदाज दाखल होते मैदानावर रोहित. हिचे एक चांगली सुरुवात केली, पाया रचलाय, त्याच्यावर कळस चढवण्याचं काम मात्र उर्वरित फलंदाजांना करावं लागेल. गुफरानचं इथे नक्कीच कौतुक करेल. अगोदरच्या षटकाचा विचार केला, रिव्हर्सवर चौकार देखील ठोकले होते सुरेशने. पुन्हा एकदा तसाचा प्रयत्न, तो प्रयत्न मात्र हाणून पडलाय गोलंदाज गुफरान याने. रोहित आता सामना करते गुफरानचा. इथे देखील बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनला, वेग जास्त जातोय सीमा पार. हा येतोय दंदन दंदन करत चौकार. धन्यवाद डीजे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते आयुष्यात तीच गोष्ट तुम्हाला चेंज करते. तर मग चॅलेंज केलंच गेलं होतं सुरेश याच्याकडनं. फुलटॉस बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, यॉर्कर, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 39च्या घरामध्ये. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. तिसरा षटक मार्गस्थ असताना गुफरांचा सामना करतोय कर्णधार स्वतः भावेश. सातत्य आपल्या कामगिरीमध्ये असणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो. इथे देखील बॅट फिरवली आहे पण चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. एखाद्या 5 ते 10 किलोमीटर जिंकणाऱ्या धावपटूला जर आपण विचारलं की बाबा तुझ्या यशाचं रहस्य काय, तुझ्या यशाचं गमक काय, तो एकच सांगतो की मी थांबलो नाही, मी कधीच थांबलो नाही, मी त्या यशाचा त्या लक्ष्याचा पाठलाग करत राहिलो. इथे देखील चांगला फटका येतोय की क्षेत्ररक्षक ताईना त्याच्याकडे संधी नाही. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. हा येतोय अजून एक दमदार चौकार. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या झाली 43. नक्कीच आता आपण म्हणत होतो की तुमच्याकडे तुमच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचं सातत्य असलं पाहिजे. प्रयत्न केल्यात अपयश आलं तरी सातत्याने, जो मूर्तिमंत उदाहरण द्यायला जातं आत्ताच जे गाणं वाचलं विनायक माळी यांचं, अतिशय लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आता झालंय. पण त्यांची जर मुलाखत आपण पाहिली एखादी तर सुरुवातीच्या काळामध्ये अक्षरशः त्यांना खूप हिणावलं गेलं होतं, पण आता मात्र ते एक मोठा ब्रँड म्हणून ओळखले जातात. हेच असतं मित्रांनो, आयुष्यामध्ये कष्ट करत राहा, यशाचा पाठलाग करत जा. कारण इतिहास हे वेळेस लोक घडवत असतात आणि शहाणे लोक ते इतिहास वाचत असतात. इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी इग्नोर कराव्या लागतील आयुष्यामध्ये आणि लक्ष्याकडे आपलं हळूहळू का होईना एक एक पाऊल पुढे टाकावं लागेल. न्यू गोलंदाज संदेश. हळवा टप्प्याचा बॉल इथे मात्र रडारमध्ये होता, पण ताकद कमी आहे, उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक खाली आणि त्याच्याकडनं चुकी होते आणि चुकीचा फायदा मिळतोय दोन्ही फलंदाजांना. थोडा प्रकाशामुळे कदाचित चेंडू दिसण्यामध्ये गडबड झाली आणि 2 धावा नक्कीच मिळाल्या बॅट्समन रोहितला.
आणि त्यामुळे संघाची धावसंख्या झाली 45. संदेश पुन्हा एकदा तयार होईल रोहितच्या विरुद्ध. हा देखील देखना फटका येतोय, बैठक फटका, घुटना टेक तमाशा देख येतोय मिड विकेट कावकर्णच्या मधोमध दमदार षटकार. डोंगर जायला लाल आई तुझे कारणे डोंगरावर उठे गुलाल डोंगर जायला लाल आई तुझे कारणे डोंगरावर उठे गुलाल डोंगर जायला लाल आई तुझे कारणे डोंगरावर उठे गुलाल डोंगर जायला. धन्यवाद डीजे. अर्धशतक झालंय, 51 धावा धाव फलकावर लावल्या जात आहेत. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक या पूर्वार्धामध्ये. आता मात्र कुठेतरी दबाव जाणवतोय की काय गोलंदाजावर. जर विचार जर केला तर हर्षलच्या षटकामध्ये 12 धावा आल्या, त्यानंतर विराजने 20 धावा खर्च केल्या, गुफराने आतापर्यंत जर पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या. एक बळी त्यांनी नक्कीच टिपला होता सुरेश याचा. पण त्यानंतर मात्र संदेशच्या गोलंदाजीवर देखील हल्ला चढवला रोहित याने. 2 चेंडू झाले तर 8 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या अर्धशतक क्रॉस झाली, पार झाली, 51 धावा लागल्यात. 4 चेंडू शिल्लक. सामना करतोय पुन्हा एकदा रोहित. गोलंदाजी मात्र संदेश तयार. राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय डावखुरे आताचा. आणि इथे मात्र दबावामध्ये दशा दिशा दोन्ही तरफ आउटसाइड द लेग स्टंप स्वैर मारा. पंचांच्या दोन्ही या धावेमध्ये इट इज अ वाईट बॉल. अवांतर धावेमध्ये भर पडते, संघाच्या टोटलमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 52च्या घरामध्ये. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. आपण जर पाहिलं डावखुरा गोलंदाज राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय संदेश. दबावामध्ये कुठेतरी दिशा भरकटतोय. चांगलं कमबॅक करू शकतो तो देखील. इथे देखील बैठक फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, पण चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. 2200 रुपयामध्ये पंचांचा इशारा. 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 53च्या घरामध्ये. आता मात्र उर्वरित 3 चेंडू शिल्लक. हे 3 चेंडूंपैकी पहिला चेंडू फेस करतील ते म्हणजे भावेश पाटील, स्वतः कर्णधार. अगदी सुरुवातीपासून तळ ठुकून उगे चौकार त्यांच्या बॅटमध्ये नक्कीच आला होता. त्यानंतर त्यांना स्ट्राईक तितकी भेटली नाही. आता मात्र सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला आणि चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावफलकाचा विचार केला तर 53 धावा धावफलकावर आहेत. कीच चौकार षटकार मारण्याचा मानस असेल भावेश पाटील यांचा. की आपण जर पाहिलं तर ऑन साईडला जास्तीत जास्त धावा केल्या गेल्या प्रत्येक मॅचमध्ये. इथे मात्र क्लीन बोल्ड होतोय, यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. फलंदाज बाद, भावेश बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. नक्कीच एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये भावेश इथे माघारी परत आहेत. आता मात्र शेवटचा 1 चेंडू या पूर्वार्धामधला. सामना करतोय नवीन फलंदाज, न्यू कमर, न्यू बॅट्समन मिस्टर नंदन. संघाच्या धावसंख्येचा विचार जर केला तर 53 धावा धाव फलकावर लागल्यात आतापर्यंत. कीच एक आव्हानात्मक धावसंख्या नक्कीच असू शकते, कारण जर रुद्र 11 महापे संघाचा विचार केला त्यांच्याकडे देखील एक जबरदस्त पेस अटॅक आहे आणि त्या धावा डिफेंड करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. हा शेवटचा 1 चेंडू निर्णायक. 59-60 धावा लागल्या जातील का? 55 क्रॉस केली जाईल का? 53 धावा तर धाव फलकावर लागल्यात आतापर्यंत. नंदन पहिल्या चेंडूचा सामना करतील संदेशच्या विरुद्ध. इथे मात्र दिशा खराब आहे. आउटसाइड द लेग स्टंप. पंचाकडनं इशारा होतोय व्हाईट बॉलचा. अवांतर धावेमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 54च्या घरामध्ये. आणि आपण पाहतोय आता एक डावखुरा गोलंदाज आता मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. साईड चेंज केले राऊंड द विकेट. आता ओव्हर द विकेट. 1 चेंडू शेवटचा या पूर्वार्धामधला. शावर देखील पुल करण्याचा प्रयत्न होता, ते मात्र कनेक्शन झालेलं नाहीये आणि फलंदाज मात्र रनआउट होतोय नंदन. अशा रीतीने पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर रुद्र 11 महापे संघाने धावफलकावर धावा लागल्यात 54. याचाच अर्थ शिवराय कुशल 11 संघासमोर लक्ष असेल ते म्हणजे 55 धावांचं. जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जे आहे ते कायम ठेवायचं असेल तर इथे मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. पण जर कुशल 11
शिवराय कुशल इलेव्हन संघाचा विचार केला तो सहसा कुशलदादा मडवी असतील, विराज तांडेल असेल, हर्षल मडवी असेल, गुफरान असेल, अमर असेल, दीपक वैद्य असेल, एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्याकडे. दुसऱ्या बाजूला विचार केला तर रुद्र इलेव्हन महापे यांच्या गोलंदाजांवर खरी कसोटी असणार आहे. या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांना रोखण्याचं चेंडू असतील 24, लक्ष असेल 55 धावांचं. आणि या पुढील उत्तरार्धाचं सेकंड इनिंगचं समालोचन धावतं विवरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवर आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य मॅन फ्रॉम करावे नितेश भोईर सर यांना. चला विनंती करतो कोपरखेरणे इलेव्हन कोपरखेरणे आणि प्रमोद स्मृती इलेव्हन घनसोली दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. कोपरखेरणे इलेव्हन कोपरखेरणे आणि प्रमोद स्मृती इलेव्हन घनसोली आपली उपस्थिती दर्शवायची दोन्ही संघांना विनंती करेल. ओव्हर टू नितेश भोईर सर. कोपरखेरणे इलेव्हन कोपरखेरणे संख्या अजिंक्य पाटील आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोच असेल तर कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचे. आणि प्रमोद स्मृती इलेव्हन घनसोली चला या पुढील आवाज असेल नितेश भोईर सरांचा. ओव्हर टू नितेश भोईर सर. हॅलो, थँक्यू सो मच. युवराजजी माळे आवाज आपण ऐकला. या संपूर्ण इनिंगचं धावतं विवरण अगदी उत्कृष्ट शब्दरचना आणि शब्द मांडणी, मराठी भाषेवर प्रभुत्व आणि या समालोचकाच्या भूमिकेमध्ये मात्र आज या संपूर्ण दिवसभर जे सामने रंगले जातील तुमच्यापर्यंत आमच्यासोबत हा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच युवराज. आणि जाऊया पुन्हा एकदा थेट मैदानाकडे. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये जर का बघितलं गेलं तर मात्र धावा आल्या 24 चेंडूमध्ये 54 आणि 55 धावांचं एक जबरदस्त टार्गेट इथे सेट केलंय. आतापर्यंतचा या मैदानाचा इतिहास जर का बघितला तर मात्र कुठेतरी 15 ते 16 धावा प्रति षटकामागे एक सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. परंतु ही लढत देखील एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते. प्रति षटकामागे नक्कीच 13.25 ची सरासरी आहे. रिक्वायर्ड रन रेटचा जर का विचार केला आणि महापे संघाच्या गोलंदाजीचा जर का विचार केला तर मात्र सामन्याचं चित्र संपूर्ण सेट होईल या पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाला मात्र घरच्या मैदानावर असलेला त्यांचा अभ्यास आणि घरच्या मैदानावर असलेला त्यांचा सराव, या सरावाचा फायदा नक्कीच त्यांना होईल. परंतु आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज सुरेश येत आहेत. एक अष्टपैलू असा हा नवी मुंबई परिसरामधील एक मिरिटनुसार खेळणारा फलंदाज आणि ज्याच्याकडे जबरदस्त कल्पकता आहे तो आता मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये येतोय. सुरेश यादव. मागची एक स्पर्धा संपन्न झाली. युवराज महापे येते. काय अफलातून खेळ ज्यानं साकारला होता सुरेशनं, अगदी इम्प्रेस केलं होतं. तोच तो. ही सपोज टू कीप दॅट मोमेंटम हिअर इन. आणि या स्पर्धेमध्ये मात्र तो मोमेंटम त्याला कंटिन्यू ठेवावा लागेल. ह्या वेळेला हा गोलंदाज तयार असेल. प्रथम अराउंड द विकेट पहिला चेंडू. समोर आहेत कुशल. शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र सरळ सोडून दिला. लाईन खराब आहे म्हणूनच या चेंडूला पंच डिक्लेअर वाईड घोषित करतायत. वाईडनं सुरुवात होते. धावफलकाचं दार इथं उघडलं जातंय. धावसंख्या पोहोचते बिनबाद 1. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. कुशल मडवी. फुलटॉस चेंडू. लोअर फुलटॉस. मात्र पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की मात्र फलंदाजांना प्रिव्हिलेज, फलंदाजांना ॲडव्हान्टेज. कारण सीमारक्षक फक्त दोन सीमारक्षक पाहायला मिळतात आउटफिल्डमध्ये आणि ते 2 सीमारक्षक एक आपल्याला पाहायला मिळतोय बरोबर डीप मिड विकेट आणि खाऊ कॉर्नरच्या मधोमध. आणि एक क्षेत्ररक्षक मगाशी मागच्या चेंडूवर मात्र स्ट्रेट लॉंग ऑफमध्ये होता, त्याला हलवलं गेलंय, शिफ्ट केलं गेलंय आणि इथे मात्र डिप्लॉय करतायत त्याला स्ट्रेट लॉंग ऑनमध्ये. लॉंग ऑन आणि मिड विकेट अँटिक खाऊ कॉर्नर
यावेळेला मात्र जिथे चेंडू, जिथे क्षेत्ररक्षक नाहीये, अगदी तिथेच मिरिटनुसार खेळ. मगाशी उल्लेख झाला, सराव याच मैदानावर करतात. प्रॅक्टिस तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे नियमित प्रॅक्टिस असल्या कारणानं मात्र कोणत्या खेळपट्टीच्या आणि मैदानाच्या या क्रीडांगणाच्या कोणत्या बाजूला आउटफील्ड फास्ट आहे याचा अभ्यास, याचा होमवर्क तुमच्याकडे असल्या कारणानं मात्र तो एक नॅचरल बेनिफिट तुम्हाला मिळेल नक्कीच. आणि सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जर का बघितला गेला तर घरच्या प्रेक्षकांची साथ मिळते. ती कुशल सारसोल या संघाला सामना इथं रंगला जातोय. लोअर फुल टॉस हा चेंडू मात्र चेंडूच्या रेंजपर्यंत पोहोचले. मिस टायमिंग स्ट्रोक, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळाली. या एका धावण्या संघाची एकूण धावसंख्या पोहोचते 8 वर. बिनबाद 8 अशी सुरुवात. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर आफ्टर लॉंग टाइम ही गॉट द स्ट्राईक आणि पहिल्यांदाच प्रतिमा घेतील. आता मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आपल्याला वाईडिश लॉंग ऑफमध्ये पाहायला मिळतील. स्ट्रेट लॉंग ऑफमध्ये आहे खरं तर खेळपट्टीच्या समांतर. या वेळेला नजाकत पहा, इनसाइड आउटचा हा चेंडू. डीप कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत, परंतु इथे क्षेत्ररक्षकाला मात्र नक्कीच चित्त्याच्या चपल्याने तो चेंडू पकडायचा होता, म्हणूनच जी धाव घेतली होती. परंतु चेंडू मात्र ही शर्यत जिंकतो आणि जातो सीमारेषा पार. येईल हा चौकार. दौलत न्यारी पारू बसली हाय तू सोन्यावानी, भान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी, फिरपुष्काची नौका दर्या. थँक्यू. या वेळेला गोलंदाज थोडीशी महागडी गोलंदाजी सुरेश याची. इथे इनस्विंगचा चेंडू डीप मध्ये घुसून हार्दिक पांड्याची आठवण करून देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुल अँड सक्सेसफुल फॉर अ 6. सकाळच्या सत्रामध्ये मात्र विराजशी थोडासा संवाद झाला. त्याने सांगितलं टीम चांगल्या रिदममध्ये आहे. 2-3 कप जरूर लागले असतील. जर का विचार केला यंदाच्या सीझनचा तर डेनिस कप 2021चं मात्र फर्स्ट प्राइज मात्र नक्कीच विजयाचा ध्वज त्यानं मिरवला होता. तोच हा संघ. आणि नक्कीच निकेत स्मृती चषक जो शहाबाज बेलापूरच्या क्रोमाच्या मागे जे ग्राउंड आहे त्या मैदानावर देखील मात्र त्यांनी फर्स्ट प्राइज मिळवला होता. आणि इथे मात्र तो मोमेंटम कंटिन्यू ठेवला जातोय, कारण सामन्याच्या समीकरणाचा जर का विचार केला तर मात्र अगदी मी म्हणेन प्रति षटकामागे 13.5 ची जी सरासरी आहे ती सरासरी मी म्हणेन पहिल्याच षटकामध्ये धावसंख्या मात्र असताना पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 20 वर. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आल्या 20. थोडासा नाराज मला वाटतंय अपसेट पाहायला मिळतात गोलंदाज, कारण जी गोलंदाजी एक्सपेक्टेशन सेट केल्या होत्या मनामध्ये त्या एक्सपेक्टेशनना मात्र सार्थ ठरत नाहीये. परंतु इथे मात्र येणाऱ्या षटकांमध्ये आता मात्र तुमच्याकडे मार्जिन असेल, कारण क्षेत्ररक्षण फैलावलं जाते. आता मात्र आपल्याला सीमारेषेलगत आउटफील्डमध्ये मात्र 5 खेळाडू पाहायला मिळतील. आणि पॉवर प्लेचं प्रिव्हिलेज, पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर येत आहेत, ज्यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे. रणजित येत आहेत नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं हे दुसरं षटक. आणि आता मात्र ज्या पहिल्या षटकामध्ये ज्या धावा गेल्या त्या धावांना मात्र कव्हर अप करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये अपेक्षा होती कुठेतरी 10 ते 15 धावांवर नक्कीच रिस्ट्रिक्ट केलं जाईल. परंतु धावा आल्या पहिल्या षटकामध्ये 20. यानंतर जर का बघितलं गेलं तर मात्र दुसरं षटक घेऊन येत आहेत रणजित पिल्ले RP. रणजित पलाय आणि समोर आहेत या नवी मुंबई परिसरामधील या पंचक्रोशीमधील अतिशय स्टायलिश असे फलंदाज, ज्यांच्याकडे वैविध्यता आहे फलंदाजीमध्ये. पुल हुकचे फटके, कव्हर ड्राईव्हचे फटके अतिशय देखणे आणि त्यांना मात्र खेळ इथं साकारावा लागेल. मगाशी उल्लेख झाला कव्हर ड्राईव्ह, इथं मात्र फ्लोर लाईनचा हा चेंडू भिरकावून दिलाय. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक होईल जोपर्यंत तोपर्यंत धाव मिळेल 1 आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती 21 वर. 21. चला एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेऊ नका आणि लगेचच आगामी लढतीसाठी आम्ही तुम्हाला कॉल करतोय. कोपरखेरणे 11 कोपरखेरणे म्हणजे ही
मला असं वाटतं अजिंक्य पाटील यांची टीम आणि त्यांच्या विरोधात प्रमोद स्मृती घणसोली. दोन्ही कॅप्टन्स प्लीज कम ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स फॉर नेक्स्ट मॅच टॉसिंग प्लीज. ह्या वेळेला गोलंदाज रणजित, इथे खराब शॉट सिलेक्शन. युवराज काय म्हणाल या शॉट सिलेक्शन बद्दल? अक्रॉस द लाईनचं क्रिकेट हे खराब क्रिकेट म्हटलं जातं. फलंदाजाला सरळ बॅटने धावा येत होत्या, परंतु डीपमध्ये घुसून हा मात्र आडवा पट्ट्यानं खेळायचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. काय म्हणाल? सर नितेश सर, याचा जर उल्लेख करायचा झाला तर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला एकच क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फाईन लेगचं जो आपण क्षेत्र पाहिलं तर पूर्णपणे खाली होता आणि तिथे कुठेतरी त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न दीपक वैती याच्यामार्फत करण्याचा झाला होता, पण तो मात्र हाणून पडला गोलंदाजाने. आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं, या फटक्यात जर आपण उल्लेख केला, चेंडूचा आपण उल्लेख केला तर दशरथ पाटील साहेबांच्या याच्यामध्ये उल्लेख करायचा झाला तर पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागून चोरी झाली, अशी ही विकेट इथे टाकली ती म्हणजे दीपक याने. ओव्हर टू नितेश सर. हॅलो, आम्ही त्यांची शिष्य आहोत. तुम्ही म्हणाले मागचा दार उघडं ठेवला आणि चोरी झाली. मी म्हणेन दरोडा पडला, कारण महत्वाचा फलंदाज बाद झालाय. ओपनिंग फलंदाज बाद झाल्यानंतर आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल या गोलंदाजाचा. नाव आहे रणजित पिलाय, कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र नक्कीच एक धाव मिळाली होती, त्यानंतर मात्र नक्कीच मगाशी तुम्ही उल्लेख केला फिल्डिंगनुसार मात्र नक्कीच एक टेक्निक स्ट्रोक खेळायचा होता, परंतु जर का फक्त दिशा दाखवली असती तर कनेक्ट झाला असता. टायमिंग का चुकलं? कारण जोरकस ताकद लावण्याचा प्रयत्न झाला. आपल्याला इथून बोलायला सोपं आहे हो, परंतु मैदानावर उतरल्यानंतर मात्र फलंदाजाच्या मनामध्ये कोणती रणनीती चालू आहे ते फलंदाजालाच ठाऊक, आणि त्या गोलंदाजालाच ठाऊक त्याच्या खेम्यामधनं मात्र येणारा चेंडू कोणता असेल. या वेळेला गोलंदाज तयार. 10 ते 12 पावलांचा जबरदस्त रनअप, अगदी 30 यार्ड सर्कलपर्यंत जात आहेत. पहा, गोलंदाज धावतोय, पॉपिंग क्रीज क्रॉस करेल. शॉर्ट पिच चेंडू टप्पा बदलला. क्षेत्ररक्षक आहेत भावेश, इथे कोणतीही चूक नाही करणार, डॉट बॉल मिळेल. मग अशी म्हटलं आत्मविश्वास उंचावेल, कारण मोठा फलंदाज जो बाद झाला, ज्याच्या बॅटमधनं आपल्याला मात्र धावा पाहायला मिळाल्या होत्या. 1 षटकार आणि 1 चौकार आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 12 धावांची एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग पाहायला मिळाली, परंतु इथे नवीन फलंदाज जसं मात्र क्रीजवर ते पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. कुणाल मोठ्या फटक्यांसाठी याची ओळख आहे. ही हॅज 6 हिटिंग ॲबिलिटी आणि पहिला चेंडू बी उडकान देतोय. डीप कव्हर्सच्या वरनं हा षटकार. सोनेरी येस, आणि इथे मात्र आता मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट होते, ते म्हणजे कुशल सारसोले. आज शिवराय कुशल सारसोले संघाचं नामकरण मात्र आज या स्पर्धेमध्ये शिवराय सारसोले नावानं मात्र इथं खेळ साकारला गेला आहे. 1 धाव मिळाली. या एका धावानं संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 28 वर. अजूनही जर का षटकाचा विचार केला तर मात्र 1 चेंडू शिल्लक असेल. येस येस, विराज तुम्ही इथेच थांबा, उदय दादा जात आहेत.
एक धाव आणि नक्कीच धावसंख्या पोहोचते ती 28 वर. 28 फॉर द लॉस ऑफ 1 wicket आफ्टर 1 over. दिस इज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 1 ball टू गो ऑफ द सेकंड ओव्हर टू स्पेल. जिंकण्यासाठी 52 धावांचं टार्गेट आहे, 55 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये कुशल ऑन स्ट्राईक. यावेळेला खोलवर टप्प्याचा डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फॉरवर्ड खाऊ कॉर्नरमध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र धाव मिळालेली फक्त 1 आणि 2 षटकांचा खेळ इथे संपला जातोय. धावसंख्या पोहोचते ती 29 वर. एकोणतीस झाल्या. आयलो उदलाला माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उदलाला माझे DJ Vaibhav in the mix. येस आणि समीकरण जे मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं युवराज, 12 चेंडू आणि 26 धावा. 12 चेंडू 26 धावा, 26 धावा 12 चेंडू. समोर आहेत फलंदाज कॅप्टन. ही इज सपोज टू लीड फ्रॉम द फ्रंट. खेळ तसा साकारेल का? समोर येत आहेत गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं हे तिसरं षटक. मिस्टर अनिल ऑन द बॉलिंग मार्क. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल रुद्र 11 महापे संघाला. आणि आता मात्र धावसंख्येचं समीकरण 11 चेंडू आणि 25 धावा. धावसंख्या पोहोचते ती 30 वर. समोर आहेत फलंदाज कुणाल, ज्याच्या बॅटमधनं मागच्या एका चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. कोपरखेरणे 11 कोपरखेरणे आणि प्रमोद स्मृती घणसोली. हा शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. मला असं वाटतंय कोपरखेरणे संघ पदार्पण झालंय या मैदानामध्ये. यावेळेला मात्र लोअर फुलटॉस. या चेंडूला सरळ मात्र फक्त दिशा दाखवली आहे. कव्हर पॉइंट आणि स्वीपर कव्हरच्या मधून हा चेंडू जातोय सरळ चौकारासाठी आणि इथं मात्र 4 धावा मिळतील आणि 4 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 34 वर. धावसंख्या पोहोचली 34. अजूनही 21 धावांची गरज. गोलंदाज थोडंसं दडपण असेल कारण मागच्या एका चेंडूवर कुणाल याच्या बॅटमध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा राठमावर. यावेळेला जोर कसला गावला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. सरळ चेंडू भेदून छेदून जाईल. हा चेंडू पुन्हा एकदा डीप कव्हर्स मध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. 2 consecutive फोर्स. 2 in a row नाव. कुणाल इज ऑन अटॅक. आक्रमक पवित्रा घेतोय. कुणाल मगाशी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहिले. मगाशी चांगली गुणलेखकाची भूमिका, आता मात्र मैदानामध्ये चांगली फलंदाजीची भूमिका. काय फलंदाजी साकारतोय. 0-6-1-4-4 आणि इथं मात्र सामन्यामध्ये आगेकूच करतोय तो म्हणजे कुशल सारसोले शिवराय 11 सारसोले संघ. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथं मात्र कमबॅक करणारा चेंडू म्हणता येईल. अजूनही 17 धावांची गरज आहे. 4 चेंडू फेकले गेलेत म्हणजे एकंदरीत काय तर या षटकामधील उर्वरित 2 चेंडू म्हणजे 8 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण. एकूण धावसंख्या झाली ती 38. 38 फॉर द लॉस ऑफ 1 wicket आफ्टर 2 overs. दिस इज 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. मिस्टर अनिल ऑन स्ट्राईक. या वेळेला सुरेश सेफ हँड्स. एकच धाव. या एका धावानं एकूण धावसंख्या 39 वर पोहोचते. 7 चेंडू आणि 16 धावा. युवराज मागच्या सामन्यामध्ये देखील 7 चेंडू 16 धावाच समीकरण आलं होतं. काय योगायोग होते पहा. 12 चेंडू 26. त्यानंतर मात्र इथे 7 चेंडू मध्ये 16 धावा. गोलंदाज अनिल. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. मी म्हणेन जागेवरच जखडून बांधून रिस्ट्रिक्ट केलंय. एकच धाव मिळेल. उर्वरित 6 चेंडू आणि फक्त 15 धावांची गरज. होशील का माझी नवरी. माझे मनान भरली सकौरी.
आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरलीस कवरी आंबड्यावर चांदणी त्यावर निघाली सायलीची त्यावर निघाली सायलीची कपाली बिंदी नाकान नथनी येस आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर मात्र आगामी लढतीची नाणेफेक केली जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोपरखिरणे 11 कोपरखिरणे आणि त्यांच्या विरोधात प्रमोद स्मृती घणसोली. नंदकुमार नाखवा यांच्या शुभहस्ते ही नाणेफेक केली जाते. घणसोली संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. त्वरित आपला स्क्वॉड मात्र रेडी ठेवायचा आहे. 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं मॅन्डेटरी राहील आणि शेवटचं अंतिम अखेर निर्वाणीचं फायनलचं षटक फायनल सॉग 6 बॉल्स टू गो आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आणि नंदन पाठक गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पहिला चेंडू षडफोल केला. इथे मात्र शतरक्षक आहे. इथे झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षणाची सजावट युवराज ज्या कर्णधाराने ही क्षेत्ररक्षणाची सजावट केली आहे त्याला मात्र नक्कीच 10 पैकी 10 गुण मिळतील. भावेश पाटील यांना त्या क्षेत्रामध्ये मात्र हा फलंदाज फटका मारू शकतोय. पूर्ण मी म्हणेन अगदी जर बघितलं गेलं तर डीप कव्हर्स डीप पॉइंट त्याच्यानंतर कव्हर पॉइंट त्याच्यानंतर स्वीपर कव्हर तिथपासूनचं अंतर आणि तिथे मात्र डीप कव्हर्समध्ये हा क्षेत्र त्याच्यानंतर मात्र डायरेक्ट स्ट्रेट लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक होता. बरोबर तिथलं क्षेत्ररक्षण मात्र काय सजवलंय. 2 क्षेत्ररक्षक मात्र सजवले होते. सरळ मात्र क्षेत्ररक्षक घातलं गेलं आणि इथे आता मात्र सामन्यामध्ये मी म्हणेन महापे हा संघ कुठेतरी आगेकूच करतोय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावा आणि एक धडाकेबाज फलंदाज. यंदाच्या सीझनमध्ये अष्टपैलू म्हणून नवी मुंबई सारसोले संघाची ओळख मात्र टेनिस क्रिकेट विश्वाला देणारा ज्यानं लहानपणी टेनिस क्रिकेटच्या अगोदर मात्र नक्कीच लेदर क्रिकेटचे धडे घेतले आणि स्वतःची जडणघडण मात्र जी घडवली आणि इथे मात्र मैदानामध्ये एक समीकरण येऊन ठेपले. 5 चेंडू 15 धावा. कठीण परिस्थिती आहे परंतु अशा कठीण परिस्थितीमध्ये मात्र संघर्ष करावा लागेल. मॅन विथ हाय पोटेन्शियल हाय कॅलिबर विथ बॅच. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. विराज उदय तांडेल शॉर्टबी चेंडू पूल केलाय. फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. इट्स अ ह्यूज हिट. एखाद्या खेळाडूचं मायक्रोफोनवर कौतुक होतं. कौतुक का होतं युवराज? कारण कौतुकास तो फलंदाज पात्र आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवर मात्र आपले इरादे आपले मनसुबे स्पष्ट करतोय. मगाशी 5 चेंडूमध्ये 15 धावांचं समीकरण होतं. आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. एकेरी सिंगल डिजिट मध्ये समीकरण. गोलंदाज अंडर प्रेशर. या वेळेला मागच्या चेंडूवर ताकद या चेंडूवर नजाकत. पहा प्रेक्षकांची कौतुकाची थाप तो मिळवतोय आणि का होऊ नये. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या प्रेक्षकांची मने जिंकणारा खेळ. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा. या कमबॅक बद्दल युवराज काय म्हणाल? 2 चेंडूमध्ये मॅचचं चित्र पालटलं. नक्कीच नितेश सर, या मैदानावर प्रत्येक वेळी केले जाणारा सराव हा कुठेतरी प्लस पॉइंट ठरतोय या संघासाठी आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपण पाहिलं. 2 चेंडूवर आपण पाहिलं तर 10 धावा आल्यात. येस आणि आगामी चेंडू विल बी द विनिंग स्ट्रोक. नो. इथं मात्र झेल सुटलाय. चुकीला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये माफी नाही. सुरेश यादव वन ऑफ दी फायनेस्ट फिल्डर फ्रॉम रुद्र 11 महापे नाराज असतील, हताश असतील स्वतःवर, अपसेट आपल्याला पाहायला मिळतील. परंतु ही चूक
मी म्हणेन दिस इज अ ब्लंडर, इट्स नॉट अ स्मॉल मिस्टेक. कारण आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. चेंडू असतील 2 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 3. बॅटचा कडा बिहाइंड द स्टिक्स अनिरुद्ध झेल इथं पकडला जातोय. फलंदाज बाद. आता मात्र 2 चेंडू 3 हव्या होत्या, 1 चेंडू 3. या मॅचने काय नाही दाखवलं युवराज. या मॅचने पहिल्या इनिंग मध्ये षटकार चौकार दाखवले. या मॅचने पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 55 धावा दाखवल्या. याच मॅचने अफलातून झेल पाहिले. याच मॅच मध्ये कमबॅक कसं करावं हे विराजनं दाखवलं. परंतु शेवटच्या क्षणाला 2 चेंडूमध्ये 3 धावा हव्या होत्या आणि इथं मात्र फलंदाज परततोय. समीकरण येऊन ठेपलंय 1 चेंडू 3 धावा. नक्कीच नितेश सर, इथे विराजची पडलेली विकेट कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरू शकते. पण आता पाहिलं तर नवीन फलंदाज गणेश दाखल झालाय. तर कुशल 11 सारस्वत संघाचा विचार जर केला तर या संघाकडे दमखम आहे. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर डेनिस 11 कपमध्ये बबनने च्या विरुद्ध फलंदाजी करत असताना अमरने एका चेंडूमध्ये 5 धाब्यांची आवश्यकता असताना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं एक षटकार ढोकला होता सर. आणि आता मात्र ही जबाबदारी आहे गणेश यांच्यावर. नक्कीच 1 चेंडू आहे आणि 3 धावा करायच्यात. चौकार किंवा षटकाराचं ठोकावा लागेल किंवा 3 धावा देखील धावून काढू शकतो. काय सांगाल सर? येस, नक्कीच नक्कीच. परंतु या सामन्यामध्ये प्रेक्षकांना अपेक्षा आहे की या चेंडूवर मोठा फटका यायलाच पाहिजे. जर का मोठा फटका आला तर मॅचचा हिरो ठरेल नवीन आलेला फलंदाज, ज्यांच्याकडे जबरदस्त अनुभव आहे, गणेश. गणरायाचं नाव आणि इथे मात्र कसा काय खेळ करेल. 1 चेंडू आणि 3 धावा. एकदा मित्रांनो, या क्रीडांगणाबाहेर जमलेल्या सर्व माझ्या प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी, क्रिकेटसाठी. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. कुशल सारसोले संघाचा नवीन फलंदाज आणि गणेश येत आहेत फलंदाजीसाठी. गोलंदाज नंदन पाठक. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, चूक करताय, फंबलिंग झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे ओव्हरथ्रो झाली. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. काय घडतंय, काय घडतंय, काय घडतंय. वाड मॅच, वाड मॅच, वाड मॅच. या टेनिस क्रिकेट विश्वाची मजा, खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटची मजा काय असते पहा. इथे शेवटच्या चेंडूवर 3 धावा. अगदी सामना मी असं म्हणेन झुकला होता महापे संघाकडे, परंतु बॅकअप थोडंसं कमी झालं. काय म्हणाल या संपूर्ण सामन्याबद्दल युवराज? नक्कीच त्या अगोदर एक सूचना येते की लाईनअप करून यायचंय सर्व खेळाडूंनी बाहेर. आणि कोणी बाहेरच्या प्रेक्षकांनी जाऊ नका मैदानामध्ये, सूचना असेल. नक्कीच नितेश सर, या सामन्याचा जर विचार केला, नक्कीच थोडासा रोमहर्षक असा सामना ठरला. पण नितेश सर, याच्यावर एक गोष्ट बोलायची झाली की भले कुशल 11 शिवराय कुशल 11 सारस्वत संघ विजय झाला असेल, पण रुद्र 11 महापे संघाने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचा विजय झाला या सामन्यामध्ये असं मी म्हणू शकतो. कारण एक तोडीचं तोड त्यांनी उत्तर दिलं होतं रुद्र 11 महापने. पण शेवटी क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटीज असं का म्हटलं जातं, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं का म्हटलं जातं, याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या मैदानावर पाहायला मिळालं. थोडेसे आपण पाहिलं तर यश जे आहे ते आपण पाहिलं शिवराय कुशल 11 सारस्वत संघाच्या बाजूने ठरलं. याच्यासाठी एक ओळ सांगेल सर. ही ओळ असेल रुद्र 11 महापे संघासाठी की तुझे तेरी जीत मुबारक, जश्न तो मेरी हार का होगा, जीतते तो कई सारे है लेकिन हमसे ना कोई हारा होगा. वेल प्लेड रुद्र 11 महापे संघ, तुमचं देखील या ठिकाणी नक्कीच कौतुक करेल. येस, आणि निरोप घेताना मात्र नक्कीच थोडेसे अपसेट असतील महापे संघ.